राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल 2025 चे वेतनासाठी करावे लागणार हे काम वित्त विभाग मार्फत GR निर्गमित। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। राज्य कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2025 चे वेतन देयक अदा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे सेवार्थ प्रणालीमधील विदा अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। वित्त विभागाच्या दिनांक 9/4/2025 रोजीच्या निर्णयानुसार नमूद केलेले आहेत की राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन अदा करण्यापूर्वी राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीमध्ये विदा सर्वसमावेशक तसेच अद्ययावत करणे आवश्यक असल्याने त्यामध्ये पुढील 7 बाबी अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। वरील 7 बाबी सेवार्थ प्रणालीमध्ये अपडेट करण्याचे निर्देश वरील शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत। याकरिता सेवार्थ प्रणालीमध्ये तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। यामुळे ज्या आहरण व संवितरण अधिकारी कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची सदर माहिती ही अपूर्ण असेल अशा अधिकारी कर्मचाऱ्यांची सदर माहिती अपडेट करून घेणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे। सदरचे अपडेशन हे माहे एप्रिल 2025 चे मासिक वेतन अदा करण्यापूर्वी नोंदविणे अनिवार्य असणार आहे।